शुकदेव म्हणतात, राजा, याप्रमाणे सर्वेश्वर भगवंताने भक्त कार्यासाठी घेतलेले वराह रूप आणि पृथ्वीचा उद्धार वगैरे गोष्टी ऐकून विदुरांनी मैत्रेयांना विचारले की महाराज, यज्ञमूर्ती हरीने आदी दैत्य हिरण्याक्षाचा वध केला असे आपण सांगितलेत, पण पृथ्वीचा उद्धार करताना हा हिरण्याक्ष तेथे नेमका का आला, त्याच्याशी युद्ध कशामुळे करावे लागले, हेही आपण मला कृपा करून सांगावे. तेव्हा मैत्रेय सांगू लागले की दक्षाची मुलगी दिती हिने पुत्र प्राप्तीच्या इच्छेने कामातुर होऊन तिन्ही सांजेच्या वेळीच आपले पती मरीची नंदन कश्यप यांच्या सहवासाची इच्छा केली. वेळ तिन्ही सांजेची होती. ही गर्भसंभवासाठी अनिष्ट वेळ आहे, तेव्हा थोडा वेळ थांब असे कश्यपाने दितीला सांगितले. परंतु तिने ऐकले नाही आणि ती कश्यपांच्यावर जवळजवळ जबरदस्ती करत त्यांना आतल्या बाजूस घेऊन गेले. कश्यप रागाने दितीला म्हणाले की तुला 2 अमंगळ आणि अधम पुत्र होतील. ते सर्वांवर अत्याचार करतील आणि भगवंताकडून त्यांना मृत्यू येईल. दितीलाही आपल्या कामातुर अवस्थेबद्दल आता पश्चाताप होत होता. तिने कश्यप ऋषींना विनंती केली की ह्याच्यातून काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. त्यावेळी कश्यप म्हणाले की असे असले तरी तुझा नातू म्हणजेच होणारा प्रल्हाद हा मुलगा कीर्तिमान होईल असेही त्यांनी सांगितले. आता दिती गर्भवती झाली होती. देवांना कष्ट देणारे आपल्या पुत्र येतील याचे तिलाही वाईट वाटत होते आणि ती म्हणाली की मी आता ह्या मुलांना जन्मच देत नाही. पण तसे केले तर काय होईल ह्याची कल्पनाही करता येत नाही. आणि मग शेवटी दितीला या 2 मुलांना जन्म द्यावाच लागला. आता हे 2 मुलगे नेमके कोण होते बरं? तर ते होते वैकुंठातील जय आणि विजय नावाचे पहारेकरी. एकदा काय झाले, सनकादी मुनी पृथ्वीवर संचार करीत भगवत भेटीसाठी वैकुंठ लोकात गेले. तेव्हा त्यांच्या द्वारपालांनी या ऋषींना अडवले. प्रेममूर्ती भगवंताचे द्वारपाल देवासारखे उदार मनाचे नाहीत याचे मुनींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी या दोघांना वैकुंठ सोडून काम, क्रोध, लोभ यांचे निवासस्थान असलेल्या योनीत तुम्ही जन्म घ्याल असा शाप दिला. तेव्हा अधम योनीत गेल्यानंतरही आम्हाला भगवंताची स्मृती नाहीसा करणारा कोणताही मोह होऊ नये अशी जय विजय यांनी प्रार्थना केली. जय विजयांनी ब्राह्मणांचा अपमान केला म्हणून भगवंतांनी सनकादी मुनींची क्षमा मागितली. असे हे जय विजय या दितीच्या गर्भात त्यांनी प्रवेश केला होता. दितीसारखी वैचारिक सात्विकता असूनही माणूस ढळू शकतो. आजही नीतिमत्ता, सुचिता यांचा विचार करणारे स्त्री पुरुष स्वैराचारापासून दूर राहतात आणि पशु व मानव ह्यातला फरक लक्षात घेतात. आपल्या द्वारपालांनी मुनींचा अपमान केला म्हणून भगवंतांनी त्यांची क्षमा मागितली. अतिथीचा आपल्या घरी कोणाकडूनही अपमान झाला तर यजमानांनी त्याची क्षमा मागितलीच पाहिजे असे ह्या वैकुंठपती विष्णूने सर्वांना आपल्या कृतीने दाखवून दिले. आता हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या 2 जुळ्या पुत्रांना जन्म दिला तेव्हा पृथ्वीवर अनेक अपशकुन होऊ लागले. ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्यकश्यपू उद्धट झाला होता. त्याने आपल्या बाहुबलाने तिन्ही लोकांना वश करून घेतले होते. एक दिवस त्याच्या भीतीने देवही लपून बसले. जलक्रीडा करण्यासाठी हिरण्याक्ष समुद्रात संचार करू लागला. त्यामुळे जलचर भयभीत झाले. हिरण्याक्ष वरुणाच्या राजधानीत विभावरीपुरीत पोहोचला. वरुणाची खिल्ली उडवून सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून छद्मीपणाने हसत तो वरुणाला म्हणाला,
महाराज, मला युद्धाची भिक्षा घाला, तुम्ही माझ्याबरोबर युद्ध करा. मात्र वरुणाने त्याला युद्धाची इच्छा नसल्याचे शांतपणे सांगितले. भगवान पुराण पुरुष तुझी युद्धाची इच्छा पूर्ण करतील असे हे सांगितले. श्रीहरीच्या हातून तुझा मृत्यू आहे या नारदांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून हिरण्याक्ष पाण्यात शिरला आणि रसातळाला पोहोचला. आपल्या दाढांवर पृथ्वी तोलून धरणाऱ्या वराहाचा म्हणजेच भगवंताचा त्याने उपहास केला. पाण्यातून बाहेर येऊन पृथ्वीला सुरक्षित स्थळी ठेवून पुराण पुरुष वराहाने हिरण्याक्षाशी युद्ध सुरू केले. दैत्याचा नाश करण्याची सूचना ब्रह्मदेवाने वराहरूपी भगवंतांना दिली होती. हिरण्याक्ष आणि वराहाचे तुंबळी युद्ध झाले. भागवतात हे युद्ध वर्णन विस्तृत आणि सुंदर प्रमाणे वर्णन केलेले आहे. शेवटी हिरण्याक्षाचा वध झाला. देवांना आनंद झाला. विष्णूचे द्वारपाल जय विजय यांना शाप मिळाल्यामुळे असुर योनीत त्यांना जन्म घ्यावा लागला. 3 जन्म भोगून परत येण्याचा उशाप त्यांना मिळाला होता. तेच हे दितीचे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे पुत्र होत. नृसिंह व वराह अवतारात भगवंतांनी त्यांना ठार केले. नंतर हेच दोघे पुढे विश्रवा मुनी आणि केशिनी यांचे रावण व कुंभकर्ण असे 2 पुत्र झाले. रामाने त्यांचा वध करून त्यांना मुक्ती दिली. त्यानंतर तेच दोघे भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र झाले आणि त्यांना कृष्णाने मारले आणि त्यानंतर ते शापमुक्त झाले. अहंकार व आसक्ती माणसाला दुराचाराकडे नेते, हळूहळू माणसावर सत्ता गाजवते. म्हणूनच त्यांच्या नाशासाठी भगवंतांना वराह नरसिंह असे 2 जन्म घ्यावे लागले. अहंकाराची भगवंतांना अतिशय चीड आहे. दुष्ट प्रवृत्तीच्या दुराचारी लोकांना उन्मत्त वागण्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहत नाही. त्या दुर्गुणी लोकांना शासन करणारा कोणी ना कोणीतरी असतोच.